येथे नांदेडची मनपाची पहिली CBSE शाळा सुरू करण्याची संकल्पना नेमकी कशी पुढे आली? आम्ही जेव्हा प्रचारादरम्यान आम्ही माझ्या प्रभागामध्ये फिरत होतो, तेव्हा प्रामुख्याने सर्वप्रथम तर आम्ही पाहिलं की आमच्या इकडे अविकसित भाग आहे आणि कुठल्याही प्रकारची शाळा नाही आहे. फक्त 2 जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत. त्यांची पण अवस्था अतिशय दुरावलेली आहे. वर्गखोल्या व्यवस्थित नाहीत, स्वच्छता नाही, पिण्याचं पाणी नाही त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे, बाथरूमची दुरावस्था झालेली आहे आणि आमच्या एरियामध्ये आसपास कुठेच अशी चांगली शाळा नाही आहे आणि माझ्या प्रभागामध्ये कामगार वर्ग जास्त प्रमाणात असल्यामुळे खाजगी शाळांमध्ये ज्या प्रकारे फीस घेतली जाते, तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1 लाख 1.5 लाख ज्या प्रकारची जी फीस घेतली जाते ती सर्वसामान्य व्यक्तींना अजिबातच परवडणारी नाही आहे. तर त्यामुळे मग अशा सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी कुठे जायचं शिक्षण घेण्यासाठी? त्यामुळे मग आम्ही विचार केला की जी मुंबई महानगरपालिकेच्या आधारावरती जी CBSEची शाळा केंद्रामार्फत चालवली जाते, तशी शाळासुद्धा आपण आपल्या प्रभागामध्ये आणली जाते. मग आणायला पाहिजे. तर त्यानिमित्ताने आम्ही सगळीकडे सर्वत्र चर्चासुद्धा म्हणजे विचारपूससुद्धा केली आणि आम्हाला लक्षात आलं की आमच्या प्रभागामध्ये महानगरपालिकेची जागा ही उपलब्ध आहे. तर त्या अनुषंगाने मी सर्वसाधारण सभेमध्ये पहिली जी सर्वसाधारण सभा झाली बजेट संदर्भातली, तेव्हा मी हा CBSE शाळेसंदर्भातला प्रस्ताव हा मांडला होता आणि त्याच निमित्ताने आमच्या सन्माननीय महापौर कविताताई संतोष मुळे यांनी त्यांच्या येणाऱ्या हा वार्षिक बजेटमध्ये माझ्या या CBSE शाळेला मान्यता दिली. त्यामुळं मी तुमच्या माध्यमातून आमच्या महापौरताई कविता संतोष मुळे त्याचबरोबर महापालिकेतल्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. CBSE शाळेसाठी मनपाच्या अर्थसंकल्पनामध्ये किती निधीची तरतूद झाली आहे आणि बांधकामाला किती खर्च अंदाजे येणार आहे आणि बाकीचं हे उपलब्धी कशी होणार आहे? अच्छा. आता सध्याच्या त्यांच्या महापालिकेच्या वार्षिक बजेटमध्ये सुमारे 1 करोड रुपयांची आर्थिक तरतूद ही मान्य केलेली आहे. पण नक्कीच एवढ्यावरती होणार नाही आहे. आपल्याला बजेट लागणार आहे. तर त्या अनुषंगाने मला कशाप्रकारे आणता येईल, तो मी पूर्णपणे बजेट आणून आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत. अद्याप आमचं जागा महानगरपालिकेसोबत चर्चा करून आम्ही जागेचं फायनलाइज करून बाकी पुढच्या गोष्टी आम्ही सुरू करणार आहोत. तर तेव्हा मी वेळोवेळी तुम्हाला सांगतच जाईन. शाळेसाठी प्रवेश प्रक्रिया जी असेल ती सांगलीतल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना प्रवेश मिळणार का? ऑफकोर्स घनदांडे लोकांना असं नाही. हा विषयच मी तुम्हाला सुरुवातीला सांगतानाच सांगितलं की सर्वसाधारण मुलांना सुद्धा